हम्म. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 11व्या अध्यायात आहोत आणि मागच्या वेळेचा गोश्वारा नीता वाचते. मला तोंडावर पुन्हा अंधार आला. आता मला मला माहित काय होतं माहित नाही. मागच्या आठवड्यात प्रतिभाचा गोश्वारा छान झाला. त्याच्यानंतर निलिमाताईंनी 6 प्रकारच्या प्रमाणांबद्दल माहिती दिली. प्रमाणाचा उपयोग अशा वेळी होतो जेव्हा एखाद्या गोष्टीचा पुरावा हवा असतो. वेदात शिकताना अशी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. तर 6 प्रकारचे प्रमाण म्हणजे 1. प्रत्यक्ष म्हणजे जे आपल्या समोर दिसते ते. उदाहरणार्थ झाडावरून फळ खाली पडले. 2. शब्द वेदांमधल्या शब्दांवर विश्वास ठेवणे. उदाहरणार्थ म्हणजे माणसाचा पुनर्जन्म होणे, हे आपण वेदात शिकलेले आहोत. अनुमान आपल्या अनुभवावरून आपण अंदाज बांधतो. ढगांकडे बघून आपण पावसाची अपेक्षा करू शकतो. उपमान माहितीतल्या गोष्टीची उपमा देऊन आपण नवीन गोष्ट जाणून घेऊ शकतो. जसे समुद्र आणि त्यातल्या लाटा जशा एकच आहेत तसाच ब्रह्म आणि आत्माही एकच आहे. अर्थपत्ती एखाद्या गोष्टीबद्दलचे ज्ञान ओघाने जुळून येते. दाराला बाहेरून कुलूप आहे म्हणजेच घरात कोणी नाही असा अर्थ लावू शकतो. अनुपलब्धी एखाद्या गोष्टीच्या अनुपस्थितीवरून आपण तो अनुमान काढू शकतो. आज आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजे अमावास्या असावी. आता गोश्वारा अध्याय 18 श्लोक 51 ते 53. 51 श्लोक 51. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या साधकाचे वर्णन माऊली करत आहेत. ते सांगतात की त्याच्यातल्या द्वंद्व संपलेला असतो व बुद्धी फक्त आत्मचिंतनात व्यस्त असते.
जशी पतिव्रता स्त्री आपले माहेर व सासरचा स्नेह सोडून फक्त आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणे वागते, अशा साधकाची सर्व इंद्रिये त्याच्या काबूत असतात आणि सर्व विषयांचा त्याने त्याग केलेला असतो. जसे काही सूर्यप्रकाश निघून गेल्यावर मृगजळ नाहीसे होते. सगळी प्रायश्चित्ते करून तो शुद्ध झालेला असतो. ह्याच्या पुढे प्रारब्धाच्या योगाने त्याला वाईट किंवा चांगले विषय अनुभवयास मिळाले तरी तो द्वेष करीत नाही अथवा मनात कुठली अभिलाषाही धरत नाही. तो ह्या संसाराच्या गुंतावळ्यापासून दूर असा डोंगराच्या गुहेत अथवा दाट अरण्यात राहतो. पावन अशा दाट अरण्यात शरीराव्यतिरिक्त त्याच्याकडे काहीही नसते. त्याला ह्या एकटेपणाचे काही वाटत नाही. तो गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा विचार करत असतो. त्याला वेळ, तहान, भूक ह्याचे कसलेच भान नसते. त्याचा आहार अगदी कमी म्हणजे फक्त प्राण शरीरात ठेवण्यापुरता असतो. विद्यार्थी असताना जसे त्याने अशा कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत की ज्याने त्याला वाईट सवय लागतील, तसेच आता हा साधक आळस किंवा झोप येईल असा कुठला पदार्थ खात नाही आणि केवळ देवाला दंडवत घालताना त्याचे शरीर जमिनीवर आडवे टेकते. तो देहाचा निर्वाह होण्या इतकाच हातापायाची हालचाल करतो. शारीरिक व मानसिक इंद्रिये पूर्ण काबूत ठेवतो. अशा वृत्तीत तो मनाला संकल्प विकल्पाकडे जाऊ देत नाही. त्यामुळे वाचेला संधीच मिळत नाही. शरीर, वाणी व मन हे बाहेरची सगळी आकर्षणे जिंकून एकदम ध्यानात एकाग्र झालेली असतात. आरशात आपण प्रतिबिंब जसे स्वच्छ बघतो तसेच तो मी ब्रह्म आहे एवढाच निश्चय करतो. अशा अवस्थेत ध्यान, ध्येय व ध्याता ही त्रिपुटी एकत्र येईपर्यंत ध्यान करावे असा उपदेश श्रीकृष्ण मुमुक्षाला देतात. पुढे भगवान बऱ्याच तपशिलात जाऊन कुंडलिनी जागृत करण्याबाबत अर्जुनाला किंवा कुठल्याही मुमुक्षाला जो आत्मज्ञान मिळवायला संपूर्णपणे तयार आहे त्याच्यासाठी समजावून सांगतात. सुषुम्ना नाडीचा उपयोग करून आधार चक्रापासून अमृताचा वर्षाव सगळी चक्रे भेदून मूलाधार चक्रापर्यंत आणतो. असा योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर तो वैराग्याच्या चिलखत अंगात घालून राजयोगाच्या घोड्यावर बसून ध्यानाची तीक्ष्ण तलवार मुठीत धरून खुद्द विष्णू मध्ये एकरूप होण्याकरिता हा संसार निर्भयपणे सोडून जायला तयार होतो. 53 साधक अहंकार, दर्प, बल, काम, क्रोध व परिग्रह या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो. शिवाय ह्या स्थितीत असताना साधक ममता विरहित असतो. त्याच्यातलं द्वैत संपलेलं आहे. राजयोग रूपी घोडा आपोआप स्थिर झाला आहे आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते तेही आता सैल केले आहे. द्वैत आता समोर नसल्यामुळे तलवारीचा हातही आता सैल झाला आहे. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रोगनिवृत्तीचे काम पुरे करून तो आपणही उरत नाही, तशीच आधीच्या श्लोकात वर्णन केलेली ऊर्जा आता नाहीशी झालेली आहे. मुक्कामाला पोचलेली जशी पायाची गती स्थिरावते त्याप्रमाणे ब्रह्माप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास मंदावतो. गाव समोर आले की रस्ता जसा संपतो त्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराचा अनुभव जवळ आल्यावर साधक आपली साधनरूपी हत्यारे हळूच खाली ठेवतो. ज्ञानाभ्यासाचे आता वार्धक्य आलेले आहे आणि योगरूप फळाची आता परिपक्व अवस्था झालेली आहे. 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने जसे कमी कसाचे असते, तसेच आता ब्रह्म आणि ब्रह्म होणाऱ्यामध्ये तेवढाच अंतर उरले आहे. प्रत्यक्ष ब्रह्म होण्याआधी जे ब्रह्मपण अनुभवायला मिळतं त्या स्थितीत हा साधक आलेला आहे आणि ह्यालाच
ब्रह्म होण्याची योग्यता म्हणतात. आणि मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ओवी 1086 1086 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला भगवान म्हणून संबोधतात. तर मला त्याचं आश्चर्य वाटलं आणि मला असं वाटलं ह्याच्यावरून असा अर्थ लावायचा का की अर्जुन पण ब्रह्मत्व मिळण्याच्या योग्यतेचा आहे. कुठली ओवी म्हणजे का 1086. 1086. अच्छा. सिक्स मध्ये अर्जुन इथे कुठे म्हटलंय तर अं, 1086 मध्ये हो, हे भग महेश दाखवत म्हणजे आहे. भगा म्हणजे भगवान का? हे नाही. भगवंत अर्जुना. ते तिथे होतं ना मराठीतलं. अच्छा, वरचं आणखी थोडं. ओ भाग्यवंत. हम्म. सॉरी, भाग्यवंत. या मी हा. भगवानच वाचलं, म्हटलं असं कसं. हो, भाग्यवंत. ओके, ठीक आहे. आणि म्हटलं तरी हरकत नाही, कारण आता जो काय ब्रह्म अं, स्वरूप जो झालेला आहे तो इज लाईक अ ब्रह्म असं म्हटलंय त्यांनी. अर्थातच अर्जुन तसा झालेला नव्हता, म्हणून पुन्हा मी एकदा बघितलं की म्हटलंय म्हणून. बरं, ओके, गुड. मला आता याच्यावरून एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. मगाशी आपण म्हटलं ना प्रमाण म्हणजे काय, तर प्रमा असा संस्कृत शब्द आहे आणि प्रमा म्हणजे इन्क्वायरी किंवा आपण विचारपूस म्हणतो. तर त्याला शब्द आहे प्रमा. आणि प्रमावरून आपण जे काय शिकतो आहोत त्याला प्रमाण म्हणतात. आणि मग प्रमाणासाठी आपल्याला काय हवं, तर आपल्याला प्रूफ पाहिजे. म्हणून मग आता तिने जे सांगितलं ते सगळे अ, एक प्रकारचे प्रूफ आपल्याला तिथे मिळतात, म्हणून त्यांना प्रमाण म्हणतात. दुसरं म्हणजे अनुमान जेव्हा म्हणतो आपण की कशावरून तरी अनुमान काढायचं. मी उदाहरण दिलं होतं की आपण रूम मध्येच बसलोय आणि हॉर्न वाजतोय बाहेर, तर मी म्हणते की कार आली. तर आता कार आली हे मला कसं कळलं, कारण त्याच्या आधीचं हे नॉलेज जे आहे की कार आणि हॉर्न याचा जो संबंध आहे त्याला प्राप्ती ज्ञान असं म्हणतात. तर प्राप्ती ज्ञान म्हणजे आपण अनुमान लावायच्या आधी हे माहिती असायला पाहिजे ना की हॉर्नला म्हणजे त्याचा संबंध कारशी काय आहे हे आपल्याला मनातून माहिती असायला पाहिजे, मगच आपल्याला अनुमान लावता येतं. तर म्हणून त्या ज्ञानाला प्राप्ती ज्ञान म्हणतात. तर ते मला सांगायचं होतं की मध्ये आपलं जे हे असतं की आपल्याला नुसतं हॉर्न वाजला, कार तर पाहिलेली नाही तरी पण मी म्हणते की ते कार आली म्हणून असं. हे कारण का म्हणू शकते, कारण कार आणि हॉर्न याचा संबंध माझ्या मनामध्ये झालेला आहे म्हणून. तर हे आपण लक्षात ठेवायचं की अनुमान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा प्राप्तिज्ञान पण मध्ये लागतं त्याला आणि नंतर मग आपल्याला करता येतं. आणि दुसरी एक गंमत मला सांगायची की मी कोणीतरी मला जनाबाईची ओव्याच आहेत म्हणजे त्या, आणि त्यांनी कोणीतरी पाठवलंय आणि ते खूप छान आहे. ते जे काय त्यांनी पाठवलं ते, तर माझे त्याच्यावरून माझ्या डोक्यात असा विचार आला की जनाबाई तर काय बिचारी कुठे शिकली नव्हती, नामदेव महाराजांच्याकडे काम करत होती. आणि नामदेव महाराज कीर्तन करायचे, तर ते सगळे कीर्तन त्यांनी ऐकलेले होते. आणि आता नीताने जे वाचलं की कसं म्हणजे साधक ब्रह्मज्ञानाकडे कसा जातो, असं त्याचं आपण सगळं स्पष्टीकरण इथेही वाचलंय आणि अ, आधीच्या आपल्या अध्यायांमध्ये पण वाचलेलं आहे. तर हे जे सगळं नामदेवांनी सांगितलं होतं आपल्या कीर्तनांमधून, ते सगळं आत्मज्ञान म्हणजे सॉरी त्याचं सगळं रसग्रहण करून आणखीन ते सगळं आत्मसात करून तिने या ओव्या लिहिलेल्या आहेत. तर ती जी सगळी आपली प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये तिने सांगितलेली आहे. म्हणजे आपला गोषवारा असा पाहिजे असं मला सांगायचं होतं की जेव्हा आपण गोषवारा लिहितो तेव्हा आपल्याला काय कळलं, आपल्या शब्दांमध्ये आपल्याला सांगायचं असतं. जसं जनाबाईंनी सांगितलं, अर्थातच तिने सगळं नामदेव महाराजांचं ऐकलेलं होतं
पण त्यांचे शब्द न घेता तिने आपल्या शब्दामध्ये छान पद्धतीने ते जे शिकत होते ते आपल्याला सांगितलंय. तर गोषवाराची कॉन्सेप्ट तशी आहे की आपल्याला जे कळलं ते आपल्या शब्दामध्ये आपण सांगायचं. कधी आपलं थोडंसं चुकू शकतं ना, की आपल्याला सगळंच कळतं असं काही नसतं. पण मग ते पण ठीक आहे की आपल्याला जर का चुकीचं कळलं तर मग आपण या क्लासमध्ये आपण मग दुरुस्त करू शकतो. पण आपल्याला काय कळतं ते आपल्याला शुद्ध आपल्या शब्दात सांगता आलं पाहिजे. म्हणून मला त्याच्यावरून म्हणजे गोषवारावरून मला ती ओवी फार आवडली, म्हणून मी ती सगळ्यांना तुम्हाला पाठवली. आता आपण सुरू करूया. 54. निलिमाताई, मला एक तर मग प्रश्न होता. इथे पहिल्यांदाच मी हे वाळ्या म्हणे जनी असं बघितलं. म्हणजे जनाबाईंचे सगळे अभंग नामयाची जनी म्हणे नामयाची जनी असेच मी हा हा, ऐकलेले. राईट राईट. हा सो त्यामुळे हे वाळ्या का आहे ते मला कळलं नाही. वाळ्या म्हणे जनी म्हणजे वाळ्या म्हणजे हो काय हो ते? हो. कारण युजली जनाबाई नेहमी नामयाची जनी असंच हा स्वतःचा उल्लेख करतात. हा, नाही त्याचा तिने कुठेतरी ती ज्यांच्याकडून तिने शिकलं त्याच्याबद्दल म्हणजे ती माळ्या म्हणायची नी वावी ऐसी होळी म्हणून. तर या युअर राईट. ते वाळ्या मी पहिल्यांदाच मी आय विल फाइंड पहिल्यांदाच इट बघितलं, कारण आउट. म्हणे नामयाची जनी असंच ती हा, युजली राईट तिचे राईट. सगळे शेवटी अभंग नेहमी म्हणे नामयाची नामयाची जनी. जरी घालते. तिने कुठेच नाही घातलं का गं? हम्म. का तो कुठेतरी तुम्ही आपल्या घातलं? ह्याच्यावरच आहे, ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यावर तुम्ही पाठवलंय ना. हो हो, त्याच्यातच मी बघते की तिने कुठे नामदेव महाराजांचं नाव नामदेव महाराजांचा नाहीये उल्लेख इथे नाही कुठे, एवढं. म्हणून ओके. मला थोडस हे झालं बरं, की मी पाहून सांगेन वाळ्या म्हणजे काय. या. वाळ्या ओके. म्हणायची मी. चांगलंय. गुड गुड कॅच. पाहून सांगेन. मला माहित नाही ऍक्च्युली वाळ्या म्हणजे कोण आहे. ओके, जाऊया पुढे. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समसर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ झालेला पुरुष शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही. सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ म्हणजे चौथी भक्ती प्राप्त करून घेतो. हा, तर थोडस अर्जुन, मला त्याच्याबद्दल सांगायचंय की आपण 4 भक्ती पाहिल्या होत्या ना, म्हणजे अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू. आपण बरेच वेळा त्याच्याबद्दल बोललोय. तर शेवटची जी भक्ती आहे मुमुक्षूची, त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. आणि याच्यामध्ये एक दोन ओव्या महत्वाच्या म्हणून मी त्या आधीच सांगून येते. 1121 आणि 1161 या 2 ओव्या महत्वाच्या आहेत. त्या आल्या की मग मी नंतर बोलते. आणि आत्मसाक्षात्कारासाठी त्यांनी आत्मबोधानंद असा एक शब्द वापरलाय. ते पण या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये आहे. जाऊया पुढे. अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे येणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील जेव्हा जाते तेव्हाच तो स्वयंपाक जसा मनास आल्हादकारक असतो. अथवा शरद ऋतूत परतीची लगबग कंगेला सोडते, अथवा गाणे थांबले असता मृदुंग, तंबोरा वगैरे गाण्याची उपसाधने जशी मागाहून बंद पडतात, त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरिता वैराग्याती साधनाची ताटप करीत असताना जे श्रम होतात ते श्रम सुद्धा जिथे शांत होऊन जातात. आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य झालेला पुरुष ही अवस्था भोगतो. इथे आहे ते आत्मबोध हा, प्रसन्नता. अच्छा. त्यावेळी अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्यभावाच्या भरतीमुळे संपले. सूर्योदय झाल्यानंतर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगाच्या तेजासह जसा सूर्य लोपून टाकतो, त्याचप्रमाणे आत्मनुभावाचा उदय होता क्षणी ही प्राणिमात्रांच्या भेदाची रचना नाहीशी करीत करीत तो
जिकडे तिकडे आपल्या स्वरूपाला पाहत जातो. पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात, त्याचप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढील अनेक भेद नाहीसे होतात. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न या दोन अवस्था त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न या अवस्था दाखविल्या जातात, त्या दोन्ही अवस्था अज्ञानामध्ये लीन होतात. मग तेही अज्ञान जसा जसा बोध वाढत जाईल, तसे तसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. ऐक, ज्याप्रमाणे भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी कमी होत जाते व तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते, अथवा चालण्याचा वेग जसा जसा वाढेल तशी तशी वाट कमी होत होत मग मुक्कामाला पोचल्यावर ती वाट बुडी देऊन नाहीशी होते, अथवा अथवा जसा जसा जागृतीचा उदय होईल तशी तशी झोप नाहीशी होते व मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने पूर्णपणे नाहीशी होते. हे दृष्टांत राहू दे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे वाढणे थांबते तेव्हाच जसा शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो, त्याप्रमाणे पदार्थ मात्र नाहीसे करणारे जे ज्ञान, त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात तो ऐक्याला पावला असता साध्यंत अज्ञान नाहीसे होते. तेव्हा कल्प कल्पा कल्पांताच्या कल्पना. वेळेला नदी व समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते, अथवा घट मठ नाहीसे झाल्यास जसे एकटे एकसारखे आकाश राहते, अथवा काष्टाकाष्टांच्या दर्शनाने काष्ट जळून जसे ते काष्ट अग्नी होऊन राहते, अथवा मुशीमधले अलंकाराचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव रूप वगैरे पदभेदाचे प्रकार जसे नाहीसे होतात व सोने मात्र जसे राहते, हा दृष्टांतही राहू दे. पूर्ण जागे जाऊन स्वप्न नाहीसे झाल्यावर आपण आपल्याला जसे एकटे उरतो, त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्या ही सगट दुसरे काहीच नसते. अर्जुना, पहा, यासच चौथी भक्ती असे म्हणतात. जी चौथी ही चौथी भक्ती ज्याला प्राप्त होते, इतर जे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी भक्त हे मला ज्या मार्गाने बसतात, ते भक्तीचे 3 मार्ग पाहून मी या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे. सहज विचार करून पाहिले तर ही भक्ती तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही, शेवटची नाही, तर माझ्या सहज स्वरूप स्थितीलाच भक्ती हे नाव आहे. जी सहज स्वरूप स्थिती मदविषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते. जो ज्या ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो, त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड चित्प्रकाशाने दिसते. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे हे आपल्या पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते. हे कपिध्वजा, अर्जुना, असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून आर्ताच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो मलाच बनविला आहे. अर्जुना, जाणण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जिज्ञास म्हणजे जाणण्याच्या इच्छेचा विषय असा दाखविला गेलो. हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते. याप्रमाणे
अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली की ती भक्ती मला द्रष्ट्याचे दृष्ट करून दाखवते. आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखाला मुखाला मुखच दिसते या म्हणण्यात काही चूक नाही. परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो. दृष्टी खरोखरच चंद्राला पाहते, परंतु तिमिर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. हे कळलं नाही, नंतर बोलू. त्याचप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो. परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यासारखे आहे. ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे, तसे माझे द्रष्टृत्व मला भेटले. एक मिनिट थांबा, मी ती म्हटलं ती चोवी आहे ना, 1121 ना? आता तुम्ही वाचलं ते द्रष्टा आणि दृश्य त्याच्याबद्दलची आहे ती, राईट? तुमचा हे प्रश्न काय 112 होता? हा. नाही माझा तुमचा प्रश्न त्याच्याबद्दलच होता ना, दृष्टीबद्दल. 1121 होता ना तुम्ही पण? हो, तिथे फक्त फक्त तिमिर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. तिमिर म्हणजे अंधार ना? मग हो. हा एका अंधार चंद्राला एका दोन करून चंद्राला दोन दाखवते. कसं करणार? म्हणजे आरसा असेल तर आरसा एका चंद्राला दोन करतो ना, पण इथे तिमिर का म्हटलंय? 100 ते 1-1-2-3 ला आहे. दृष्टी खरोखरच चंद्राला पाहते, परंतु तिमिर एवढे मात्र करते, की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. तिकडे माझं थोडंसं राईट, हे झालं. राईट. मला वाटतं तिथे तिमिर शब्द चुकून आलाय का तिथे, कारण तुम्ही वरती मला आरसा म्हटलंय. अच्छा, मला वाटलं तुम्हाला 21 मच त्यांनी मला वाटतं म्हटलं एडिटिंग मध्ये चूक झाली आहे. बरं आपण ओके. नाही, तिमिराचाच शब्द आहे तिथे पण मग 223 तिमिर मध्ये. कसं काय दोन वेळा दोन तिमिर, कसं करतो चंद्राला? हा. तिमिरचा काय वेगळा अर्थ आहे का? तिमिर म्हणजे डार्कनेस ना, डार्कनेस किंवा हो, ग्लूम हम्म. असा अर्थ आहे. तिमिर म्हणजे अंधार. अंधार. हो, अंधार, हो, हा, डार्क म्हणजे बरोबर. तेच, हा, डार्कनेस. इथे मुखची आरिसा दिठी चंद्राचे साचे परी येतुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी. ते पण तिमिरच म्हणतायत ना त्याच्यात. तिमिरच म्हटलंय इथेच ना, मी किती ओरिजिनल वेळेस पण म्हणते ते. तिमिरच आहे. आय डोंट नो. आपण पुढे जाऊ नंतर ओके, विचारू. जाऊया. हो. ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे, तसे माझे द्रष्टृत्व मला भेटले. तेव्हा हिणकस धातू सोन्यात मिळाली असते, तेव्हाही निश्चयाने ते सोनेच आहे. परंतु ती हिणकस धातू निघाली असता जसे केवळ सोने उरते. अरे अर्जुना, पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही काय? परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला पूर्णता भेटते. तसा मी अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकदृष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो. अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्यरूप मार्गाच्या पलीकडचा आहे, असे मी म्हटले. हे ब्रह्मभावयोग्यता पुरुषोत्तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे नेणे निपजे रससोय तो तापू हुई जय गाय तैते का होय प्रसन्न जयसी नाना भरतिया लगबगा शतकाळी सांडिजय गंगा का गीत राहता उपंगा ओहडू पडे तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथे समू होऊनी जाय आत्मबोध प्रशस्ती ते हे तिये तसेची खाती ते भोगी तसे महामती योग्योतोगा तेव्हा आत्मत्वे सोचावे काही पावावया कामावे
हे सरले समभावे बरी ते तया उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हार विजती दीप्ती अंगिका जेवी तेवी उठविता आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडित मोडित पार्था वास पाहेतो पाटियेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयाचिया दिठी तैसेनी अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने तिये दोन्ही केली लिने अव्यक्ता माझी ते मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरता बोधी समस्त उडोनी जाय जैसी भोजनाचा व्यापारी क्षुधा जिरती अवधारी तृप्तांचा अवसरी नाहीच होय नाना चालीची या वाडी वाट होय होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनी निमे का जागृती जव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जागी लिया स्वरूपे नाहीच होय हे ना आपुले पूर्णत्व भेटे चेत चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षु आटे निशेषु जैसा तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोधे ये मजातू मिसळला तेथ साध्यंतु अबोधू गेला तेव्हा कल्पांताची ये वेळे नदी सिंधूचे पेडवळे मोडूनी भरले जळे हा ब्रह्म जैसे नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जाळोनी काष्टे काष्ट वन्नीची होय ना तरी लेणियांचे ठसे आटोनी गेलिया मुसे नामरूप पदे जैसे सांडीचे सोने हेई असो चैलया हे स्वप्न नाही जालिया मग आपलची आपणया उरी जे जैसे तैसा मी एक वाचुनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोला आहे येर आर्तू जिज्ञासू अर्थात ते भजती जिये पंथी ते तिन्ही पाओनी चौथी मणिपत आहे हे रवी तिजी ना चौथी हे सरली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाव चे नेणने माझे प्रकाशनी अन्यथा ते त्वे माते दावनी सर्व ही सर्वी भजवनी उजावी तसे जो ते चेथ जैसे पाहो बैसे तथा तया तेथ तैसे नियसे हे उजी येडे का दिसे अखंडे जेणे स्वप्नाचे दिसणे न स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वीचे आहे नाही जेणे प्रकाशे जय तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती यावो यावोजा बोलिजेगा म्हणून आरताचा ठाई हे आरती होऊनी पाही ते अपेक्षणीय जे काही ते मिची केला जिज्ञासू पुढा विरेशा हेची होऊनी जिज्ञासा का मी का जिज्ञासू ऐसा दाखविला हेची होऊनी अर्थना मिची माझा अर्थी अर्जुना करोनी अर्थाभिज्ञाना माणी माते एव घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती हे जे वर्ते ते दावी मज द्रष्टा ते दृश्य करुनी येत मुकसी दिसे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण हे लटिके आरसा करी तिठी चंद्रीचे तिठी चंद्रीची घे परी ये तुले हे तिमिराचे चे एकसी ये तयाचे दोन्ही दावी तैसा एक मिनिट सर्व थांबा इथे हम्म, आपल्याला त्याच ओवीबद्दल प्रॉब्लेम होता ना
बरोबर. तर माझ्याकडे दुसरं एक पुस्तक आहे. अं, काय म्हणतात, गूढार्थ दीपिका म्हणून जे आहे, त्या गूढार्थ दीपिकामध्ये त्यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन असं दिलंय की तिमिर हा नेत्र रोग आहे, ज्याच्यामध्ये एका गोष्टीच्या दोन गोष्टी दिसतात. दोन दिसतात. हा, अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या दोन गोष्टी देतात त्या रोगाला तिमिरम असा शब्द आहे. तर म्हणजे जेव्हा चंद्र एकच आहे पण तुम्हाला दोन दोन दिसतात, दोन दिसतात. लाईट सुद्धा आपल्याला दोन दिसतात ना, तसं. तर म्हणजे त्या डबल विजन. डबल डबल विजन विजन. होते ना येस, लोकांना येस. स्ट्रोकच्या डबल नंतर विजन जे वगैरे. येतं त्याला त्यांनी तिमिर शब्द वापरला. अच्छा, आता त्यांनी खुलासा छान बरोबर झाला. एक्सप्लेनेशन दिलं. Yeah. मला हा, सुरुवातीला नव्हतं कळत काय. कारण हा. इथे सुद्धा निलिमाताई ते जे असं आहे ना 32-33 तिथे पण त्यांनी दोष असं लिहिलंय, म्हणजे ते नेत्र दोष असणार तिमिर. नेत्रदोष, एक्झॅक्टली. हा, हा त्या नेत्रदोषामुळे ते दोन दिसतात, हा बरोबर. हा तर ओके, दिठी झालं. चंद्रची गे साचे, परी ये तुले हे तिमिराचे, चे एकची असे तयाचे, दोन्ही दावी, तैसा सर्वत्र मिची मिया, ये पतसे भक्तिया, परिदृश्यत्वये वाया, अज्ञानवशे, हे अज्ञान आता फिटले, माझे दृष्टतत्वमज भेटले, निजबिंबी एकवटले, प्रतिबिंब जैसे, पै जेव्हाही असे किडाळ, तेव्हाही सोनेची अडळ, परी ते गेलिया केवळ, पुरे जैसे, आगा पौर्णिमे आधी काही, चंद्रू सावयवूची नाही, परीतिये दिवशी भेटे, पाही पूर्णतातया, तैसा मीची ज्ञानद्वारे, तिसे परी हस्तांतरे, मग द्रष्टतत्वी ते सरे, मियाची मी लाभे, म्हणून दृष्टपथा, अति तू माझा पार्था, भक्ती योगू चवता, मणितलागा. थँक्यू. आता मी वाचणार आहे, मनीषा. ओके. भक्त्या मामभिजानाति यावान्तश्चामि तत्त्वतः ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे, केवढा आहे हे तो तत्वतः जाणतो. अशा रीतीने मला तत्वतः जाणून त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, म्हणजे माझ्याशी समरस होतो. या ज्ञान भक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे, तो भक्त केवळ मीच आहे हे तू ऐकलेही आहेस. कारण की मागे 7व्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून बोललो आहे. अर्जुना, तीही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली. ज्ञानी हिला चौथ्या शक्तीला स्वसंवृत्ती म्हणतात. शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो. ही भक्ती त्यामागे सांगितलेल्या योग्याला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते. मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्या स्वरूपाने भरून जाते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते. बंध मोक्षासह आटतो आणि वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते. प्रळयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडील पणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो, त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी, त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याला भोगतो. समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते, तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे. ऐक. अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखवला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो, म्हणजे पाहणारा आणि पाहिले जाणारे हे दोघेही द्रष्टेच असतात. तसाच त्या ऐक्य भोगात द्रष्टेपणाचाच भर असतो. जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते
व आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो. तो जागृतीचा एकपणा जसा द्वैताशिवाय अनुभवला जातो हे राहू दे. आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिंबाचे दिसणेही केले असता, ज्याप्रमाणे आपले मुखसौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगिले जाते, तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दांचा उच्चार कसा केला जातो याचा विचार करावा. म्हणजे शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे. ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावात दिव्याकडून प्रकाशला जात असेल तर न कळे, अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरता मांडव उभारला आहे की काय कळत नाही. राजेपण अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकेल काय, अथवा अंधकार रूप होऊन सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय, आणि जे आकाश नाही त्याला आकाश काय आहे हे कसे कळेल, अथवा गुंजांचा अलंकार रत्नांच्या अलंकारासारखा रत्नांच्या अलंकारात शोभेल काय. म्हणून जो मी मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे, मग तो माझी भक्ती करील हे खरोखरच बोलावयासच नको. एवढ्या करता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते, ती जसा तारुण्याचा उपभोग घेते, तसा तो क्रमयोगी मी मद्रूप होऊन मला भोगतो. लाट जशी सर्वांगाने पाण्याचाच उपभोग घेते अथवा प्रभाबिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते, जसा दागिना स्वतः सोने असून सोन्याला भसतो, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भसतो. म्हणजे दागिन्याने सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्यास भजणे, तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे. हा, हे खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण म्हणतो की क्रममुक्ती, आपण बोललो होतो त्याच्याबद्दल की हा भक्त आहे तो परमेश्वराशी एकरूप झालाय, आणि तेव्हा मग ते काय होतं त्याला ते आता सांगतात आहे की कसं होतं की देव त्याला, म्हणजे तो देवाची प्रार्थना करतो पण तो सुद्धा देवरूप झालेला असतो. जाऊया पुढे. हं. अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावता भसतो, अथवा चांदणे जसे स्वभावता चंद्राला भसते, त्याप्रमाणे अद्वैतात क्रिया करणे खरोखर जरी सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे ही गोष्ट अनुभवानेच पटण्यासारखी आहे, बोलण्यासारखी नाही. तेव्हा हे पण खूप महत्वाचं आहे की आपण जीवनमुक्तांबद्दल बोललो होतो मागच्या वेळी, नाही का, की त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जीवनमुक्त म्हणजे त्यांना, म्हणजे नंतर मोक्ष मिळणार आहे, ते एकरूप झालेत देवाशी, तर त्यांना ते पण भक्ती करतात का असा एक प्रश्न असतो की ते तर एकरूप झाले देवाशी, मग काय भक्ती करतात का, तर ते अशी भक्ती करतात, ते देव एकरूप झालेले आहेत पण ते देवाची भक्ती करत असतात, ती भक्ती कधी जात नाही असं त्यांना सांगायचंय. जाऊया पुढे. तेव्हा पूर्वसंस्काराच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. बोलणाऱ्याला जेव्हा बोलणाराच स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही. ते मौन म्हणजे माझी उत्तम स्तुती होय. म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी तो भेटत असल्या कारणाने ते माझे बोलणे मौन होते. त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो. त्याचप्रमाणे अर्जुना, बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहावयास जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणारास दाखवते. आरसा पुढे येण्याच्या अगोदरच असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्यास पाहते. त्याप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्या दर्शनाचा योग येतो. जेव्हा दृश्य होऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टालाच भेटतो तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे
आता त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाही घडत नाही. मगाशी तेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना, ती जी ओवी तुम्हाला सांगितली होती 1121 काहीतरी नंबरची, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपलं हे जे आता आपण बोलतोय ते अद्वैत काय आहे ते त्यांनी त्या ओवीमध्ये सांगितलंय की ते बघत असतात, पण आपण म्हणतो की बघणारा, बघायचं येते आणि दृष्टी, ही जी त्रिपुटी आहे ही पूर्ण तिथे संपलेली असते आणि ते त्यांचं अद्वैत असतं परमेश्वराची. तर हा, जाऊया पुढे. तेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे होऊन आलिंगन देण्यास गेला असता स्वप्नातील नवरा आणि बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण पात्र राहतो, अथवा दोन लाकडांच्या घासण्यात एक अग्नी उत्पन्न होतो, तो अग्नी दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपणच एकटा राहतो. सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊन गेला असता प्रतिबिंब तर जातेच, पण प्रतिबिंबसापेक्ष असणारा बिंबाचा जो बिंबपणा तोही जसा जातो, त्याचप्रमाणे द्रष्टा जो मी, तो मी होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊ जातो, पाहतो, तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच, परंतु दृश्यसापेक्ष असलेला द्रष्टेपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसा होतो. सगळंच एक होऊन जातं. सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश अंधार तर उरत नाहीच, पण सूर्याचा प्रकाशितपणाही उरत नाही, त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता दृश्य मद्रूप झाले असता दृश्य सापेक्ष द्रष्टेपणा उरत नाही. मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी अवस्था जी उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होय. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून गेले असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले, त्याच्या सकट सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला येणे जाणे राहिले नाही. कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडवल्यामुळे ते जसे वाहण्याचेच थांबते, त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला. पाय आपण आपल्यावर कसा चढेल, अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल, पाणी हे स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करील, म्हणून अर्जुना, सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबते. मी जो एकाकी वेतशून्य त्या माझी हीच यात्रा करणे आहे. गीतेत आता ओव्या 11 वाक्य. वाचायच्यात मला. चालेल. इथपासून आहे. या ध्यान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे. जे उभउनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी. ते हे कल्पादी भक्ती मिया, भागवत मीशे ब्रह्मया. उत्तम म्हणोनी धनंजया, उपदेशिली. ज्ञानी येते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणो, हे मज मिळतीये वेळे. तया क्रमयोगिया फळे, मग समस्त ही निखळे. मियाची भरे, तेथ वैराग्य विवेकैसी. आटे बंध मोक्षेसी, वृत्ती तये आवृत्तीसी. बुडोनी जाय, घेऊनी एलपणाते. परत्व हारपे जेथे, गिळुनी चारी भूते. आकाश जैसे, तया परी थंड थांद. साध्य साधनातीत शुद्ध, ते मी होऊनी एकवद. भोगी तो माते,
घडोनी सिंधूची या अंगा, सिंधुवरी तळपे गंगा, तैसा पाडूतया भोगा, अवधारी जो का आरिस यासी आरिसा, उठणी दाविलिया जैसा, देखणा तशी अतिशयो तैसा, भोगणा तिये चेईलिया स्वप्ननाशे, आपिले ऐक्यची दिसे, ते दुजे नवीन जैसे, भोगी जे का, हे असो दर्पणू नेलिया, तो मुखबोधूही गेलिया, देखले पण ऐकले या, आस्वादिजे जेवी, तोची चालिया भोगुतयाचा, न घडे हा भावो जयाचा, तिही बोले केवी बोलाचा, उच्चारू कीजे तयांचा नेणो गावी, रवी प्रकाशी हनदिवी, की व्योमालागी मांडवी, उभिली तीही, आगा राजन्यत्व नवता अंगी, रावो रायपण काय भोगी, का अंधारू हन आलिंगी, दिनकराते आणि आकाश जे नव्हे, तया आकाश काय जाणवे, रत्नांचा रूपी मिरवे, गुंजाचे लेणे, म्हणून मी होणे नाही, तया मीची आहे केही, मग भजेल हे काही, बोलो कीर, या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माते भोगी, तारुण्य का तारुणांगी, जिया परी, तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नभी, लुठ तू जैसा, तैसा रूप होऊनी माझे, माते क्रिया विणतो भजे, अलंकारू का सहजे, सोन याते जेवी, का चंदनाची धृती जैसी, चंदनी भजे अपैसी, का अकृत्रिम शशी, चंद्रिका ते, तैसी क्रिया किरण साहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे, बोला ऐसे, तेव्हा पूर्व संस्कार छंदे, जे काही तो अनुवादे, तेने आळविलेनी बोधे, बोलता मीची, बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे, स्तवन माझे, म्हणून तया बोलता, बोली बोलता मी भेटता, मौन होय तेणे तत्वता, स्तवितो माते, तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी, आरिसया आदी जैसे, देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे, मेळवी द्रष्टे, दृश्य जाऊन या द्रष्टे, द्रष्ट्यासीची जे भेटे, ते ऐकलेपणे न घटे, द्रष्टेपणही, तेथ स्वप्नीची या प्रिया, चेवोनी झोंबो गेलिया, ठाई जे दोन्ही न होनिया, आपणची जैसे, का दोही काष्ठाची एक दृष्टी, माझी वन्नी एक उठी, तो दोन्ही हे भाष आटी, आपणची होय, नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गभस्ती, बिंबताही असती, जाय जैसे, तैसा मी होऊनी देखते, तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्यते तिथे द्रष्टव्येसी, रवी अंधारू प्रकाशिता, नुरेची जेवी प्रकाशता, तेवी दृष्टी नाही द्रष्टता, मी जालिया, मग देखिजे न देखिजे, ऐसी जे दशा निपजे, ते दर्शन माझे, साचोकारे, ते भलतया ही किरीटी, पदार्थाची या भेटी, दृश्यातिता दृष्टी, भोगी तो सदा, आणि आकाश हे आकाशे, दाटले न ढळे जैसे,
मिया आत्मेन आपण पेल तैसे झाले तया कल्पांती उदक उदके रुधिली या वाहो ठाके तैसा आत्मेनी मिया येके कोंदला तो पावो आपण पया वळगे केवी वन्नी आपण पया लागे आपण पाणी रिगे नाना कैसे. मला वाटतं हा तिथपर्यंतच म्हणायचं ना. हो आपण थांबूया आता इथे, कारण की ऑलमोस्ट वेळ झाली आपली. हं. पुढच्या वेळेला नीता. चालेल. आता विश्वात्मके देवे येणे ने वाग्यते वाद्यते शोषावे सोशावी दोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती